बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधली मोठी बातमी आहे। बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। त्यामुळे त्या कारवाईची पावलं पडताना बघायला मिळतात। उपमुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत, ज्यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अशा प्रकारचे हे आदेश। तर मंत्री गिरीश महाजन आता बदलापूर रेल्वे स्थानकातून निघालेत अशी माहिती समोर येते। काही मिनिटं त्यांनी, जवळपास एक तासभर त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपीला आजच फाशी द्या अशी आंदोलकांची मागणी आहे। डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात, लाखो लोकांची ये जा इथून होते। मला असं वाटतं की असं जे शक्य नाही अशी मागणी आपण ते म्हणतात, इथे जाणं आणि इथेच आम्हाला मारून टाकू द्या, असं कुठेही कायद्यामध्ये प्रावधान नाही आहे। नक्कीच झालेली घटना अतिशय संतापजनक आहे। आमच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल। तसाबने एवढे लोक आपले मारून टाकले, पाकिस्तान झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागलेत शिक्षा द्यायला। शेवटी त्याला फासावर लटकवलं आपण। मला असं वाटतं भाऊजी मुलगी कायद्याने चालवलं, त्याच्यामध्ये जे पीडित तिकडे पुढे द्या। स्कूल में कोई सीसीटीवी डिलीट किया गया क्या? सीसीटीवी डिलीट केला गेलेला आहे। त्याच्याकडे कोणी बघायला कोणी तिथले शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटं कसं सोडलं गेलं, या बाबतीत सर्व चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं रोज जो आहे शाळा प्रशासन जे आहे आणि पोलीस दोघांनीही निश्चित आहे, म्हणून दोघांची चौकशी लावली गेलेली आहे। संबंधित पोलीस अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा सस्पेंड केलं गेलेलं आहे। SIT नेमली गेलेली आहे। मी परत आपल्याला सांगतो, फास्ट ट्रॅकमध्ये टाकलं गेलेलं आहे। सगळ्या मागण्या मान्य केल्या गेलेल्या आहेत। शिवाय त्याला इच्छा आमच्या ताब्यात द्या, मी त्याला मारून टाकतो असं कायद्याने आपल्याला करता येणार नाही, कुणालाही करता येणार नाही। जे आंदोलन आहे, नेतृत्व नाहीये, राजकीय नाही, मला असं वाटतं की या ठिकाणी इथे नेतृत्व कोणाचंही नाहीये। सगळे इकडे तरुण जमलेले आहेत, त्यांचा राग अनावर झालाय, साहजिक आहे, त्याच्याबद्दल आमचंही दुमत नाहीये। पण इथे काही बोर्ड लाडकी बहीण याचे त्याच्यावरती प्रिंट केलेले, म्हणजे रात्रीच प्रिंट केलेले दिसत आहेत, ते इथे आणून दाखवले जात आहेत। मला वाटतं याला कुठल्याही पद्धतीने राजकीय वळण लागू देऊ नका। राजकीय फायदा घेण्याचं काम कोणी या घटनेचं करू नये, माझी अशी विनंती आहे। आणि त्यात अनेक जण तोडसूक घेत आहेत। घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी आहे, पण राजकीय फायदा आमचा कसा होईल असा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करते। माझी विनंती आहे की आपण करू नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।